तुम्ही सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येता का की ज्यांना वयाच्या 25, 22, 23 वर्षापर्यंत स्किन केअर म्हणजे काय हे एक्झॅक्टली माहीतच नाहीये? कारण मी सुद्धा सेम त्याच कॅटेगरीमध्ये येते. मला हल्ली कुठे 1-2 वर्षांमध्ये स्किन केअरचं महत्त्व समजायला लागलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे माझं स्किन केअर. म्हणजे मी जे काही स्किन केअर हल्ली शिकले रिसेंटली 1-1.5 वर्षामध्ये, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की मी ना त्याच एका झोनमध्ये होती की स्किन केअर म्हणजे काय आपलं काम नाहीये. जी आहे तीच नॅचरल स्किन राहील व्यवस्थित, त्याची काही काळजी घ्यायची गरज नाही. जे आहे तेच व्यवस्थित आहे, एक्स्ट्रा क्रीम लावायची गरज नाही, याची काळजी घ्यायची गरज नाही. मी सुद्धा ह्याच सेम थॉटची होती आधी, जोपर्यंत मला काही स्किन केअर मधलं माहिती नव्हतं तोपर्यंत. पण मी जसं आता ब्लॉग करायला लागली, व्हिडिओ करायला लागली, तसं ना मला काही ना काही ब्रँड्सबद्दल कोलॅबोरेशन यायला लागले, PR पॅकेज यायला लागले. मग ना मला त्या प्रॉडक्टबद्दल माहिती घेता समजायला लागलं की ॲक्च्युली स्किन केअर किती महत्त्वाचं आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन की स्किन केअर म्हणजे काय असं काय म्हणतात 12 स्टेपचं 20 स्टेपचं पण भरपूर अशा साऱ्या स्टेपचं स्किन केअर सगळ्यांनी केलं पाहिजे असं अजिबात नाहीये. अगदी अफोर्डेबल 2-3 स्टेपचं स्किन केअर सुद्धा करू शकता. ते सुद्धा चांगल्या वेने जर का तुम्ही करत असाल तर अतिशय चांगला रिझल्ट देतं. असं काय नाही की महागडेच प्रॉडक्ट हवे आहेत, काहीतरी आपल्या ह्याच्या म्हणजे काय म्हणतात आपल्या बजेटच्या बाहेर जाऊन प्रॉडक्ट घेतले पाहिजेत असं काही नाहीये. खूप चांगल्या अफोर्डेबल रेंजचे सुद्धा प्रॉडक्ट येतात ज्यामुळे आपली स्किन खूप छान राहू शकते. पहिलं तर तुम्ही ना माझी ही हेअरस्टाईल इग्नोर करा, कारण का मला ह्या लुकवर काय करावं हे कळत नव्हतं. आणि ही छान कुर्ती मी आज व्हिडिओ शूट करण्यासाठी घातलेली आहे. ही कस्टमाइज आहे बाय द वे. मी तुम्हाला ना आपली रत्नागिरीतली लोकल मुलगी आहे, सो ती मैथिली म्हणून तिचं मी तुम्हाला इंस्टाग्रामचं काय म्हणतात लिंक देईन, सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान तिनं असं हे आरी वर्क केलंय. मी ॲक्च्युली एका फंक्शनसाठी घेतली होती. म्हटलं आज छान मोका आहे तर आपण का नाही घालूयात. सो मी असा छानसा लुक मला जसा जमेल तसा रेडी केलेला आहे. ओके, आता आपण वळूयात की मी स्किन केअर काय करते. पहिलं म्हणजे मी नाईट स्किन केअर आणि मॉर्निंग स्किन केअर मध्ये काही जास्त डिफरन्स ठेवत नाही. मला स्वतःला आता समजायला लागले स्किन केअर म्हणजे काय आहे, त्यामुळे जे काही 2-3 स्टेप मला माहिती आहेत त्याच मी फॉलो करते. नाईटचं वेगळं, सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं असं मी काहीही अजूनपर्यंत तरी करत नाहीये. आणि अजून एक गोष्ट, मी जे काही तुम्हाला आता प्रॉडक्ट दाखवेल ना त्याबद्दलचे व्हिडिओ मी ऑलरेडी केलेले आहेत. हे सगळे प्रॉडक्ट मला PR पॅकेजमध्ये आले होते, कोलॅबोरेशनसाठी आले होते. त्यामुळे मी एकतर कोलॅबोरेशन करताना ते स्वतः पहिले वापरते, मला ते रिझल्ट चांगले आले तर तुमच्यासोबत त्याचा जो काही रिझल्ट असेल तो शेअर करते. त्यामुळे हे सगळे प्रॉडक्ट लकीली माझ्या स्किनला खूप चांगले सूट झाले आणि मी ते पुढे कंटिन्यू ठेवलेत वापरायला. आणि म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक चांगला काय फीडबॅक मिळेल, चांगली माहिती मिळेल. ओके, सो आपण पहिलं स्टेप वाईज सुरू करूयात. चांगल्या स्किनसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर खूप भरपूर असं पाणी प्या. पहिलं डाएट वगैरे तर आहेच, बापरे डाएट वगैरे करतात तर त्यांची स्किन खूपच जास्त ग्लोई येते. आणि पण मी जरा त्यामध्ये गॉड ब्लेस मी, कारण माझी स्किन मी तशी काही काळजी घेत नाही, पण व्यवस्थित आहे देवा प्लीज, नाही तर उद्या पिंपल यायचे परत. त्यामुळे माझी तशी मी काही काळजी घेत नाही, हल्ली घ्यायला लागले. पण म्हणजे आधीपासून माझी स्किन जरा व्यवस्थित आहे, सो मी त्याच्यामध्ये ग्रेटफुल आहे. पहिलं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर हे खूप चांगलं काम करतं. म्हणजे मला आहे ना हे अतिशय लेट समजलंय पण खूप चांगलं काम करतं. माझ्याकडे डॉट अँड की आणि फॉक्सटेल हे दोन्ही सुद्धा प्रॉडक्ट मला PR मध्ये आले होते. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण हे सगळं संपलंय. म्हणजे हा तर माझा फेवरेट प्रॉडक्ट आहे. ही वॉटरमेलन रेंज पूर्ण माझी फेवरेट प्रॉडक्ट आहे. आणि डॉट अँड कीचे ना मी म्हणजे आता मी सगळे तुम्हाला जे दाखवेन त्यामधले डॉट अँड कीचे प्रॉडक्ट माझे पर्सनल फेवरेट आहेत. आणि तुम्हाला सुद्धा सनस्क्रीन वगैरेचं काही वापरायचं असेल ना तर गो फॉर डॉट अँड की, अतिशय बेस्ट आहे. थोडेसे
थोडेसे बजेट फ्रेंडली नाही आहेत तसं म्हणायला गेलं तर. त्यांची सनस्क्रीन 350 रुपयाला येते आणि ह्या मॉइश्चरायझरची कॉस्ट आहे 500 रुपये. पण हे ना एकदम इफेक्टिव्ह आहे. मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकते हे खूप छान प्रॉडक्ट आहे. म्हणजे मी हे ॲक्च्युली समरमधनं सुरू केलं होतं वापरायला, कारण का थोडी गरमीमुळे वगैरे ना हे कूलिंग इफेक्टसाठी अतिशय चांगलं आहे. डॉट अँड की म्हणजे बेस्ट आहे, माझे फेवरेट प्रॉडक्ट झाले आता डॉट अँड कीचे. सो हे एक मॉइश्चरायझर आहे डॉट अँड कीचं आणि हे एक आहे फॉक्सटेलचं. हे ना हे सुद्धा मला PR मध्ये आलं होतं आणि हे ऑइल बॅलन्सिंग मॉइश्चरायझर आहे. म्हणजे माझ्या स्किनला तर खूप जास्त ऑइल निघतं. सो ऑइल कंट्रोलसाठी मला हे तर बेस्ट राहतं. हे पूर्ण सुद्धा संपायला आलंय बघता, एवढंच आहे. मी हे ना ट्राय केले दोन्ही सुद्धा. मला PR मध्ये जरी आले असे तरी सुद्धा माझ्या स्किनला एवढे परफेक्टली मॅच झालेत ना, मी तुम्हाला काही सांगूच शकत नाही. एवढा बेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण तुम्हाला मी हे सजेस्ट करेन. ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटरमेलन रेंज किंवा दुसऱ्या सुद्धा आहेत मे बी. एक मिनिट, कुठची माहितीये, विटॅमिन C, कारण की ह्याची सनस्क्रीन सुद्धा येते सेम. सो दुसऱ्या पण आहेत, पण डॉट अँड की बेस्ट आहे. मी तुम्हाला खरंच सांगेन डॉट अँड कीचे प्रॉडक्ट खूप छान आहेत. डॉट अँड की असू दे, फॉक्सटेल असू दे, पण मी हे सध्या 2 वापरते त्यामुळे. आणि हे सुद्धा मी मॉइश्चरायझर वापरते जे ऑइल बॅलन्सिंगसाठी मला खूप जास्त मदत करतं. ओके, झालं हे मॉइश्चरायझर. नेक्स्ट आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन वापरते मी डॉट अँड कीचीच. आता ही माझ्याकडे पहिली बॉटल आहे आणि ही ऑलमोस्ट संपले. आणि ह्याच्यासोबत आहे ना मला वॉटरमेलन रेंजची सनस्क्रीन आली होती, ती मी सध्या वापरते. पण तुम्हाला मी आता ही दाखवते कारण का त्या वॉटरमेलनपेक्षा पण ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. ती वॉटरमेलन रेंज आहे ना थोडीशी नंतर चिपचिपा वाटतो फेस आपला, पण ही बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये SPF 50 आहे. आणि मी आहे ना म्हणजे सनस्क्रीन ही डेली लावायला पाहिजे. तुम्ही बाहेर जा, घरात राहा असं सगळे म्हणतात. ऍक्च्युली मी जे काही इंटरव्ह्यूज, व्हिडिओज इन्स्टाला वगैरे बघते त्यामध्ये मी बघते, पण मी स्वतः सनस्क्रीन डेली बेसिसवर नाही लावत. मी मॉइश्चरायझर डेली बेसिसवर लावते. पण मला काय माहिती का ते मी सनस्क्रीन असं कुठेतरी म्हणजे डेली कामावर जाताना तर लावतच नाही मी. पण असं कुठे बाहेर ट्रॅव्हलला वगैरे जात असेल ना, फिरायला वगैरे, तर मग मी सनस्क्रीन आठवणीला लावते. पण मी अजून तरी स्वतः डेली सनस्क्रीन लावत नाहीये. डोंट नो हे मला इफेक्ट करत नसेल पण तुम्हाला इफेक्ट करू शकतो. त्यामुळे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ह्या अतिशय चांगल्या गोष्टी आहेत आपल्या स्किनसाठी. त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन लावा, पण मला ते नाही, चिपचिपा फेस वाटतो मला थोड्या वेळानं सनस्क्रीन लावल्यावर. त्यामुळे मला काही लावूच वाटत नाही. मी मॉइश्चरायझर लावते आणि जाते बस. मी सनस्क्रीन ही ओकेजनली वापरते. सनस्क्रीन झाल्यानंतर मॉर्निंग रुटीनमध्ये असं म्हणाल ना की मी सकाळी निघताना तयारी करताना ह्या 2 गोष्टी असतात. म्हणजे सनस्क्रीन तर कधीतरीच, पण मॉइश्चरायझर मी हे डेली बेसिसवर लावते. आणि रात्री झोपताना मी हे फॉक्सटेलचं विटॅमिन C सिरम वापरते. हे सिरम स्किन ब्राईटनिंगसाठी खूप चांगलं काम करतं. आणि ना ह्याचा स्मेल तर खूपच चांगला आहे. मला हे सुद्धा मला PR मध्ये झालेलं प्रॉडक्ट आहे आणि मी ह्याचा व्हिडिओ नाही केलाय. मे बी ह्या प्रॉडक्टच्या व्हिडिओसाठी मला हे आलं होतं, पण त्याच्या पॅकेजमध्ये हे सुद्धा होतं. सो मी हे सध्या कंटिन्यू लावते. आणि हे स्किन ब्राईटनिंगसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. विटॅमिन C सिरम आहे, ब्राईटनिंग सिरम. ऍक्च्युली सिरम फॉर्मॅटमध्ये नाहीये, हे क्रीम फॉर्मॅटमध्ये येतं, पण हे पण खूप छान रिझल्ट देतं विटॅमिन C सिरम. त्यानंतर आहे ना मी रात्री फक्त विटॅमिन C सिरम लावते. शक्यतो कधी कधी मी मॉइश्चरायझर लावते, पण डेली रात्रीचं माझ्या ते कामावरून येऊन ते स्किन केअर वगैरे करा असं काही होत नाही. त्यामुळे मी फक्त विटॅमिन C सिरम यूज करते रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर मॉइश्चरायझर. ते होऊन जातं पूर्ण. हे झाल्या माझ्या 2 स्टेप. एक तर काय म्हणतो आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आणि मी फेसवॉश मध्ये तुम्ही मला विचाराल तर एक मिनिट, येस मी खाली प्रॉडक्ट सगळे घेऊन ठेवले. हा इथिग्लोचा सगळा संपलाय. हा सुद्धा मला प्रॉडक्ट PR मध्येच आला होता, पण हा जो व्हिडिओ आहे ना हा पेड नाहीये. हा पेड नाहीये. हे मी सगळे प्रॉडक्ट वापरून झालेले आहेत, संपायला आलेत अक्षरशः. आणि मग मी व्हिडिओ बनवते कारण का याचा रिझल्ट मला खूप चांगला आलेला आहे. आणि मी सकाळी, रात्री, झोपताना, कामावरून निघताना, दुपारी आल्यावर कंटिन्यू हा एक फेस वॉश वापरते. आणि हा आहे ना अतिशय अफोर्डेबल आहे. 250 रुपीजला आहे. इथिग्लो अख्खं खूप मोठं पॅकेट आहे. आणि ह्याच्याने ना स्किनचं काय म्हणतो आपण क्लीन्स तर चांगले होते, प्लस स्किन ब्राईटनिंगसाठी सुद्धा हा जरा ना चांगला इफेक्टिव्ह आहे. सो फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ही 3 स्टेपच आहेत माझ्या स्किन केअर मधल्या. त्यातली तर मी सनस्क्रीन ही कधी कधी अवॉइड पण करते, पण मॉइश्चरायझर आणि फेस वॉश हे मी डेली न चुकता यूज करते. सो तुम्ही सुद्धा करा. अजूनपर्यंत जर का तुम्हाला नसेल कळलं स्किन केअरचं महत्त्व तर करा. कारण काय होतं ना,
मला असं आधी वाटायचं की काय गरज आहे स्किन केअरची वगैरे, पण म्हणजे मला कसं वाटायचं की माझ्या आईची स्किन तर एवढी चांगली आहे, ती तर काही लावत नाही, तिला कसली काय गरज आहे. पण तसं बघायला गेलं तर त्यांच्या वेळेचं काय म्हणतात एन्व्हायरमेंट, पोल्युशन तेवढं नव्हतं जेवढं आत्ता आहे. आत्ताची ह्युमिडिटी, आत्ताचं पोल्युशन नेक्स्ट लेवल आहे. जरा कुठे बाहेर पडलं एवढी रस्त्याला कामं सुरू असतात, त्याच्यामुळे चेहऱ्याला खूप जास्त इफेक्ट होतो. आणि मला आहे ना, मी आता ब्लश लावलं त्यामुळे दिसेल की नाही आय डोंट नो, पण मी सनस्क्रीन लावायची नाही, म्हणजे हल्ली लावायला लागले. त्यामुळे उन्हामुळे ना मला ना इथे ब्लॅक स्पॉट आहे एक. आता मी ब्लश लावलं त्यामुळे दिसणार नाही. तो ब्लॅक स्पॉट मी डॉक्टरकडे सुद्धा गेली तर ते मला म्हणाले की तू सनस्क्रीनचा वापर करत नाहीस उन्हात, त्याच्यामुळे ते आलेलं आहे. स्किनची काय म्हणतात त्याला, मला एक्झॅक्टली शब्द आठवत नाही त्याला, पण इथे माझा ब्लॅक स्पॉट आहे. मी अशी शॅडोमध्ये कधी उभी राहिली तर मला दिसतो पटकन, जो सनस्क्रीन न यूज केल्यामुळे आहे. त्यामुळे मला सनस्क्रीनचं महत्त्व तर चांगलंच कळलंय, पण तरी सुद्धा मी डेली लावत नाही, कारण ते चिपचिपापणा होतो, असं लगेच घाम येतो आणि म्हणून मला सनस्क्रीन आवडत नाही. बाकी सगळं ओके वाटतं, पण सनस्क्रीन नकोशी वाटते. पण तरीही कुठे बाहेर फिरायला जाताना, उन्हात जाताना मी न चुकता लावते. आता हे झालं माझं डेलीचं स्किन केअर. ओके, पण वीकली काहीतरी स्किन केअरसाठी केलं पाहिजे. सो मी हे एव्हयूजचं वॉलनट स्क्रब यूज करते आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, जेव्हा मला आठवण होईल तेव्हा. हा स्क्रब आहे ना, मी आत्ताच नाही, म्हणजे हल्लीच नाही, तर शाळा कॉलेजपासून 15 की 15 रुपयाला असा हा स्क्रब येतो. आणि त्याच्यासोबत तो पील मास्क पण यायचा, 15 30 रुपयाचं दोन्ही मिळून पॅकेट व्हायचे. आता मी हे पाऊच घेतलंय, ते संपलंय पण पूर्ण, ऑलमोस्ट संपलंय. सो हा स्क्रब, वॉलनट स्क्रब अतिशय छान एक्सफोलिएशनचं काम करतो, मस्त काम करतो. आणि 15 दिवसातनं मी हा एकदा यूज करते, कधी आठवड्याला तर आठवड्याला संडेला वगैरे असं केलं तर. पण हा स्क्रब मी वापरते म्हणजे स्क्रबिंगसाठी वगैरे. आणि हा माझ्याकडे फॉक्सटेलचा हे आहे, काय म्हणतात तो, क्ले मास्क आहे, पर्पल क्लेच मास्क म्हणतात ना याला, पर्पल क्ले मास्क. हा सुद्धा मला PR मध्ये झाला होता. सो हा मी वापरते. हा फेस स्क्रब करून झाल्यानंतर मी हा फेस मास्क वापरते. हा सुद्धा भारी आहे, अतिशय भारी आहे. मला तर लेट कळले ते सगळे प्रॉडक्ट, पण ह्याची कॉस्ट थोडी जास्त आहे, पण रिझल्टला अतिशय भारी आहेत. ह्याची कॉस्ट काय असेल, मे बी, एक मिनिट, थोडी महाग आहे, 545, पण मला फ्रीमध्ये मिळालं त्यामुळे मी वापरायला घेतलंय तरी. आणि नशीब त्यानिमित्तानं मला कळलंय तरी की माझ्या स्किनला काय काय सूट होतंय. अदरवाईज मी स्वतःहून एवढे पैसे घालून घेईन जस्ट फॉर टेस्टिंग, हे पॉसिबल नव्हतं. आणि आता तर मी हे प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट, हे प्लस हे असे रिपीटेडली मागवणार आहे, कारण का मला हे खूप छान सूट झालेत. आणि ऑब्व्हियसली फेस वॉश तर मी मागवणारच आहे, कारण का तो दी बेस्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे ना माझी स्किन आहे ना लगेच खूप अशी ग्लो होते आणि फ्रेश वाटते. ओके, आता आहे ना स्किन केअर करताना पहिलं मेन म्हणजे काहीतरी मिथ असतात आपल्या डोक्यामध्ये की सेलिब्रिटी लोकांची स्किन खूप अशी ग्लो असते, सो त्यांचा तेवढा डाएट सुद्धा असतो. आपला डाएट काही नसतो. आपण चहा पिणार असतो दिवसातनं 2-3 वेळा, मरणाचं आपल्याला डेझर्ट खायचं असतं भरपूर, जसं की मी माझ्यावरून सांगते. त्यामुळे डाएट तर आपल्याच्यानं काय होणार नाही, पण आपण पाणी पिऊ शकतो. जरा तेलकट असं खाणं काही ना काय अवॉइड करू शकतो. जर का मेकअप लावला असेल तर तो जास्त वेळ ठेवायचा नाही, तो लगेच रिमूव्ह करायचा. आणि शक्यतो गरम पाणी अवॉइड करायचं, म्हणजे अंघोळ करताना वगैरे आपण कडकडीत पाणी घ्यायची जर का सवय असेल आपल्याला ना, तर ते थोडं अवॉइड करा. कारण का फेसला जेवढं तुम्ही कोमट किंवा थंड पाणी लावाल तेवढं खूप चांगलं आहे. आणि मी अजून एक गोष्ट करते, ती म्हणजे मी आहे ना 2-3 दिवसातनं एकदा किंवा आठवड्यातनं वगैरे असं एकदा आईस बकेट घेते, ज्याच्यामध्ये मी फ्रीजमधला आपला बर्फाचं भांडं त्यातलं बर्फ काढून घेते आणि मस्त असं पातेल्यात वगैरे घेते आणि डीप करते जस्ट. ते सुद्धा बेस्ट आहे स्किनसाठी, अतिशय बेस्ट आहे. आणि मी खूप साऱ्या चुका आधी केलेल्या आहेत स्किन रिलेटेड. ते म्हणजे काय बरं, ते लिंबाचे वगैरे असं काय, लिंबाचा मास्क वगैरे असं काय, ते लिंबू स्क्रबिंगसाठी वगैरे वापरणं, तर ते नाही सूट होत. जेन्युअनली सांगते. मे बी हळद, टोमॅटो वगैरे हे टॅन रिमूव्हिंगसाठी चांगले असतील, पण काय काय आपण जे, मी स्वतः सांगते, मी जे युट्यूबला बघून नुसके काय ना काय ट्राय केलेले आहेत ना, ते कधी कधी अतिशय डेंजर सुद्धा असतात. सो हे होम रेमेडीज खूप असं बघून व्यवस्थित बघून तुम्ही व्हेरीफाय करून यूज करा.
अदरवाईज खूप डेंजरस गोष्टी असतात ते. अजून एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला, तुम्ही घरी सुद्धा खूप चांगलं मॉइश्चरायझर बनवू शकता. तूप घेऊन त्याच्यामध्ये बर्फ टाकून तुम्ही ते व्यवस्थित म्हणजे काय म्हणतात त्याला, अशी ती प्रोसेस आपण करतो ना, मी एकदा केलं होतं इंस्टाग्रामवर बघूनच. सो ते त्या प्रोसेसने करून आहे ना तुम्ही ते घरच्या घरी मॉइश्चरायझर बनवू शकता. कारण तूप हे खूप चांगलं आहे स्किनसाठी. मी थंडीतून शक्यतो तूप लावते चेहऱ्याला, कारण का माझा चेहरा थोडा थोडा फुटतो, त्यामुळे मी थंडीतनं तूप लावते, तुपाचं मॉइश्चरायझर. ते बेस्ट काम करतं. हा होता माझा स्किन केअर रिलेटेडचा व्हिडिओ. मला ते जास्त 12 स्टेप, 5 स्टेप, 10 स्टेप ह्यातलं कोरियन स्किन केअर ह्यातलं मला काय जमत नाही. आपलं मॉइश्चरायझर, फेस वॉश, सनस्क्रीन बस, आणि आठवड्यातून एकदा स्क्रबिंग आणि मास्क, एवढं जरी केलं ना तरी तुम्ही खूप खूप केलं तुमच्या स्किनसाठी. कारण का कधी कधी मला वाटतं की ठीक आहे यार, नाही वाटलं, मी कधी कधी सगळे अवॉइड करून गपचूप झोपते. कारण का कधी कधी स्किनला पण आपल्या असं मोकळा श्वास घेण्याची वगैरे गरज असते. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही भरपूर मोठ्या स्टेपचं स्किन केअर फॉलो केलं पाहिजे. तुमची जर का ॲक्नेवाली स्किन वगैरे असेल तर तुमच्यासाठी वेगळे काही नाही काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुम्ही खूप चांगली स्किनची काळजी घेऊ शकता. पण ज्यांची स्किन खरंच खूप बाय गॉड म्हणजे व्यवस्थित असेल त्यांनी तिला जपा. त्याशिवाय नाहीतर हे माझं जे असं व्हायला लागलं होतं त्याच्यानंतर मला कळलं की मला स्किन केअर करायची गरज आहे. अदरवाईज माझ्या स्किनची पार वाट लागू शकते. सो येस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.